नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांचे आपल्या ज्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अशोक मगर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे। नाम या चॅप्टरवरचे आपण सुरुवातीला पूर्ण जो काय भाग आहे तो सिलेबस आहे तो बघितला। त्यावर आधारित जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे आपण 2 पार्ट घेतले। आज तिसरा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पार्टामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांचे पूर्ण विश्लेषण आपण त्या ठिकाणी पाहणार। जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा। चला वेळ न घालवता लगेच व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया। पहा, आजच्या सेशनचा हा प्रश्न आहे पहिला आणि क्रमांक आहे आपला 51वा। 51वा प्रश्न काय सांगतोय, विठ्ठल या शब्दाची जात ओळखा। सिंधुदुर्ग चालक 2024 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की बाबा विठ्ठल हा शब्द नेमका कोणत्या शब्दाच्या जातीमध्ये आहे, शब्दाची जात कोणती आहे, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे का यापैकी नाही। तर याचं उत्तर काय असेल, विशेष नाम त्या ठिकाणी असेल। कारण विठ्ठल हा घटक कोण आहे, तर हा व्यक्ती या ठिकाणी आपल्याला काय केलेला आहे, दर्शवलेला आहे। काय दर्शवलेला आहे, व्यक्ती या ठिकाणी दर्शवलेला आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। चला दुसरा प्रश्न आपला आजच्या सेशनचा क्रमांक 52, फूल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे। फूल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे। पुणे ग्रामीण चालक 2024 तसेच परभणी चालक 2024 लाच विचारलेला प्रश्न आहे। विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे का कोणतं नाम आहे। फूल हे तुम्हाला विचारलेलं नाम त्या ठिकाणी आहे। आता नेमकं फूल म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं फूल कशाला म्हणायचं, कशा पद्धतीने म्हणायचं। मग फूल जर बघितलं तर फूल एक घटक त्या ठिकाणी येतो, एक गट त्या ठिकाणी येतो आणि घटक आणि गट जर असेल तर त्याला सामान्य नाम म्हणतात। आता जर आपण फूल बघितलं आणि फुलामध्ये जर तुम्ही फुलांचे नाव जर त्या ठिकाणी घेतले, मग त्यामध्ये गुलाब फूल असेल, कमळाचं फूल असेल, काय कमळाचं फूल असेल, त्यानंतर झेंडूचं फूल त्या ठिकाणी असेल। या फुलांचे नाव हे कशामध्ये येणार आहे, तर हे विशेष नामामध्ये त्या ठिकाणी येतात। कशामध्ये येतात, विशेष नामामध्ये त्या ठिकाणी आलेले असतात। ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे। नंतरचा प्रश्न आहे 53वा, खालीलपैकी कोणता शब्द संयुक्त आहे। सातारा ग्रामीणला विचारलेला आहे। संयुक्त शब्द ओळखायचा आहे, फूल, बाग, त्यानंतर आहे साखर पुड्याचे, त्यानंतर आहे पुस्तक। संयुक्त शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे। नेमकं काय आहे बाबा, संयुक्त शब्द कशाला म्हणायचं, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार होणारा जो शब्द असतो त्याला संयुक्त म्हणतात, कारण संयुक्त शब्द विचारलेला आहे। आता संयुक्त या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या। संयुक्त नेमका आहे काय काय, संयुक्त हा घटक नेमका एकापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त जर असेल तर त्याला आपल्याला काय म्हणावं लागतं, संयुक्त त्या ठिकाणी म्हणतात। मग संयुक्त नेमका आहे काय, तर संयुक्त वर्ण आहे, बरोबर, संयुक्त स्वर आहे, संयुक्त व्यंजन आहे, संयुक्त अक्षर आहे, संयुक्त शब्द आहे, संयुक्त वाक्य सुद्धा आहे। ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, संयुक्त। फूल हा सेपरेट शब्द आहे, काही अडचण नाही। बाम हा शब्द सेपरेट आहे, पुस्तक सुद्धा हा शब्द सेपरेट आहे, पण वेगळा शब्द कोणता आहे, साखर आणि पुड्याचे। म्हणजे साखर हा शब्द मूळ आहे आणि पुडा हा शब्द काय आहे, वेगळा आहे। साखर वेगळी आणि पुडा वेगळा, दोन्हीचे एकत्रीकरण करून काय आहे, साखरपुडा त्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा। आणि हे जे 3 नाम आहे, फूल सामान्य नाम, बाम सामान्य नाम आणि पुस्तक सुद्धा कोणतं नाम आहे, सामान्य नाम त्या ठिकाणी आहे। नंतरचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा 54वा, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा। कोणतं नाम ओळखायचंय, भाववाचक नाम ओळखायचंय। ऑप्शनला परत उप ऑप्शन आहे, गडबडून जाऊ नका, फक्त एक उत्तर काढण्याचा प्रयत्न करा। गुलामगिरी या ठिकाणी भाववाचक नाम आहे, म्हणजे बरोबर आहे। दुसरा आहे ऐश्वर्या, काय आहे, ऐश्वर्या। ऐश्वर्या या ठिकाणी बघूया आहे की नाहीये। श्रीमंती हे भाववाचक नाम आहे, कारण याला ई नावाचा प्रत्यय लागलेला आहे। कुंभकर्ण काय आहे,
कुंभकर्ण. आता कुंभकर्ण म्हणल्याबरोबर लक्षात घ्यायचं की कुंभकर्ण हे विशेष आहे बाबा. काय आहे? विशेष आहे. हे व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी आहे. रावणाचा जो भाऊ होता त्याचं नाव काय होतं? कुंभकर्ण होतं. एक बिभीषण होता, एक रावण होता, आणि 6 महिने झोपायचा, 6 महिने जागी राहायचा. त्याचं नाव काय आहे? कुंभकर्ण होतं. म्हणजे हे नाम व्यक्तिवाचक म्हणजेच विशेष नाम आहे. आता ऐश्वर्या हे सुद्धा एका हिरोनीचं नाव आहे. काय नाव आहे? ऐश्वर्या. काय नाव आहे? ऐश्वर्या. हे व्यक्तिवाचक आहे. काय आहे? व्यक्तिवाचक त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न तर कळाला, 2 आपले उत्तर बरोबर आहे, अ आणि क बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथं अ आणि ब बरोबर असल्यामुळं, ब ऑप्शन असल्यामुळं हा ऑप्शन आपला कटून गेला. इथं आहे अ व काय आहे? क बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथं अ ब क हा कटला, अ ब क ड पर्याय क्रमांक 4 ही कटला. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ आणि क. अ नंबरचा पर्याय जो आहे हा बरोबर आहे, आणि दुसरा पर्याय काय आहे? तर क नंबरचा हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणतो गुलामगिरी, आणि दुसरा आहे श्रीमंती. गुलाम पासून गुलामगिरी तयार झालं, आणि श्रीमंत पासून काय तयार झालं? श्रीमंती त्या ठिकाणी तयार झालं. नंतरचा प्रश्न आहे सेशन 55वा प्रश्न. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? मुळात विचारलं. कुठं विचारलं? मुळात विचारलं. बरोबर आहे. प्रश्न फिरवला फक्त. वाक्यात कोणतं आहे आणि मुळात कोणतं आहे? मग सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, का नेमकं कोणतं नाम त्या ठिकाणी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण पाहतो कुंभकर्ण. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कुंभकर्ण हे मुळामध्ये व्यक्तीसाठी आलेलं नाव आहे, आणि ज्या वेळेस व्यक्ती येते त्यावेळेस ते नाम सामान्य होऊ शकत नाही, ते भाव दाखवू शकत नाही. म्हणजे सामान्य नाम ऑप्शन कटला. उत्तर असेल विशेष नाम. भाववाचक नाम कटला, धातुसाधित येऊ शकत नाही. उत्तर काय असेल? विशेष नाम त्या ठिकाणी असेल. ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहे. ओके, चला पुढे जाऊया. 56वा प्रश्न आहे. काय म्हणतो? खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. खालीलपैकी कोणतं विशेष नाम आहे? इमारत, नदी, पुस्तक, गंगा. इमारत नेमकी कोणती माहित नाही, नदी माहित नाही, आणि पुस्तकही माहित नाही. हे सगळे कोणते नाम आहे? तर हे सामान्य नाम त्या ठिकाणी आहे. कोणते नाम आहे? सामान्य नाम त्या ठिकाणी आहे. फक्त गंगा हे जे नाव आहे हे कोणतं नाम आहे? तर त्याला म्हणायचं विशेष नाम. कोणतं नाम आहे? विशेष नाम त्या ठिकाणी आहे. काय? तर गंगा. लक्षात ठेवा. नंतर आहे प्रश्न तुमचा 57वा प्रश्न आहे. शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य. आता हे सांगायची गरज नाही, याला प्रत्यय कोणता लागला? तर य प्रत्यय त्या ठिकाणी लागला, आणि हा भाववाचक नामाचा प्रत्यय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. यातला मूळ शब्द जर म्हणलं तर मूळ शब्द काय आहे? तर सुंदर या ठिकाणी आहे. मग हे सुंदर नेमकं आहे काय? तर त्याला आपण काय म्हणत असतो? तर त्याला विशेषण असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? विशेषण त्या ठिकाणी म्हणतो. ओके, चला पुढे जाऊया. काय आहे? 58वा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग प्रत्यक्ष असणारे किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात रिकामी जागा असे म्हणतात. नाम, विशेषणे, विशेष नाम किंवा सर्व नाम. चला लवकर सांगा बरं काय असेल? तर थोडक्यामध्ये तर काय सांगितलं? प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे. व्याकरणामध्ये त्याला काय म्हणायचं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बाबा हे जे आहे हे काय आहे? तर नाम आहे. म्हणजे या सजीव सृष्टीमध्ये छोट्यातल्या छोटा घटक ते मोठ्यातल्या मोठ्या घटकापर्यंत जो डोळ्यानं दिसतोय, जो डोळ्यानं दिसत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, मनामध्ये कल्पना करा की प्रत्यक्षामध्ये त्याला पहा. ह्या सर्व ज्या गोष्टी येत असतात ह्या दाखवण्यासाठी जो विकारी शब्द वापरला तो त्याला नाम म्हणतात.
मग या दुनियामध्ये काही ओळखायचं असेल आणि ओळखण्यासाठी जो शब्दाचा वापर होतो त्याला नाम म्हणतात. मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणती शब्दाची जात महत्वाची आहे? नाम आहे. आता तुम्हाला विशेषण दिलंय, मग या विशेषणाची काय व्याख्या आहे? तर नामाबद्दल. कशाबद्दल? नामाबद्दल. नामाबद्दल कोणती माहिती? तर विशेष माहिती. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. मग काही विशेषण विकारी पण आहे आणि काही कसे आहेत तर अविकारी सुद्धा आहे. मराठी जेवढी चांगली तेवढी अवघड आहे. काही विकारी पण आहे, काही अविकारी पण आहे. विकारी पण चांगले असतात आणि अविकारी पण कसे असतात? चांगले असतात. काही अडचण नाही. म्हणजे थोडक्यामध्ये आपण घेतलं चांगला, चांगली आणि नंतर घेतलं आपण चांगले. मग इथं सांगितलं चांगला, चांगली, चांगले यामध्ये विकार झालेला आहे. पण या ठिकाणी आपण कडू घ्या किंवा आपण सुंदर घ्या किंवा आपण गोड घ्या, यामध्ये तुम्हाला मुलगा, मुलगी, मुलगे काही लावा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, एकवचनी, अनेकवचनी, याच्यामध्ये तुम्हाला कुठेच बदल होताना दिसणार नाही. म्हणजे अविकारी आहेत तर काही विकारी सुद्धा आहेत. नंतर आहे विशेषनाम. विशेषनाम एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक जर असेल तर विशेषनाम आहे, विशेष आहे. भविष्यात विशेष गोष्ट महत्वाची असते, बरोबर आहे. विशेषनाम त्या ठिकाणी आहे. नंतरचा पुढला मुद्दा जर बघितला, सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नाम आहे, नामाची पुनरावृत्ती टाळायची म्हणून कशाचा वापर होतो? सर्वनाम. सर्वनाम जर विचारले किती तर 9. सर्वनामाचे प्रकार विचारले तर 6. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे 9 सर्वनाम आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आहे. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम किंवा त्यालाच म्हणतात सामान्य सर्वनाम. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा, बरोबर आहे. चला पुढे जाऊया. काय म्हणतोय बघा, 59 नंबरचा प्रश्न. शहाणा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? पालघर पोलीस 2024 आणि नांदेडला विचारला 2023 ला. म्हणजे तुम्हाला शहाणा आणि शहाणपणा यापैकी भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे, समुदायवाचक नाम आहे का सामान्य नाम त्या ठिकाणी आहे, हे तुम्हाला विचारल्या गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये शहाणा हा जो घटक आहे, काय आहे? शहाणा. मग शहाणा काय म्हणतो आपण? तर शहाणा मुलगा, शहाणी मुलगी. म्हणजे शहाणा हे काय आहे? तर शहाणा हे विशेषण आहे आणि या विशेषणाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? तर विशेषणाला पणा प्रत्यय लागला. आपण म्हणतो शहाणपणा करायचा नाही, तर हे नाम कोणतं आहे? भाववाचक नाम त्या ठिकाणी आहे आणि प्रत्यय कोणता लागलेला आहे? पणा प्रत्यय लागलेला आहे. ओके, चला. नंतर आहे खालील पैकी सामान्य नाम कोणते? कोणतं नाम विचारलं? सामान्य नाम. सामान्य नाम कसं असते? लक्षात ठेवा. काय नाव आहे? जाती. काय आहे? जातीवाचक. सामान्य नाम कसं असते? जातीवाचक. एकाच जातीच्या समान गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे काय असते? सामान्य नाम असते. आणि तुम्हाला सामान्य नामच ओळखायचं सांगितलंय. रस्ता आहे, हिमालय आहे, गंगा आहे, भारत आहे. आता हिमालय हा कशाचा? पर्वताचा भाग आहे. हिमालय काय आहे? पर्वत आहे. गंगा ही काय आहे? नदी आहे. कोणतं नाम? सामान्य नाम विचारलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर भारत हा कोण आहे? तर देश आहे. आता लक्षात घ्या, पर्वत, नदी, देश हे नाम कोणते आहे? तर याला म्हणायचं सामान्य नाम. काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. पण गंगा, हिमालय आणि भारत हे कोणते नाम आहे? तर विशेष नाम त्या ठिकाणी आहे. कोणते नाम आहे? विशेष नाम त्या ठिकाणी आहे. आणि रस्ता नेमका कोणता रस्ता माहित नाही. रस्ता हे कोणतं नाम आहे?
तर सामान्य नाम त्या ठिकाणी आहे. हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ओके, चला पुढे जाऊया. 61 नंबरचा प्रश्न आहे. आमच्या वर्गात बरेच नारद आहे. नंदुरबार पोलीस, सातारा पोलीस, यवतमाळ पोलीस वेगवेगळे विचारले गेलेले आहेत. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. नेमकं विचारलंय काय, तर नारद खाली अंडरलाईन आहे. कशाखाली अंडरलाईन आहे? नारद खाली अंडरलाईन आपण घेऊया आणि हे नामाचा प्रकार कोणता आहे तो सांगायचा आहे. नारद मुनी हा मुळामध्ये विशेष नाम आहे. समजलं? काही अडचण नाही. नारद म्हणजे आग लावणारा. नारायण, नारायण जिथं पेटत नाही तिथं पेटवणारा. जिथं नारद मुनी ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी इकडलं तिकडं तिकडलं तिकडं नारद मुनी म्हणजे कळ लावणारा, आपण त्याला म्हणतो. आग लावे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि नारद मुनीच्या हातामध्ये विणा असतो आणि विण्यासोबत ते वाजवतात. त्या वाजवणारा जो आहे त्याला चिपळी म्हणतात. लक्षात घ्या. आणि चिपळी हे मुळामध्ये एक वचनी नाही तर अनेक वचनी शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं बाळांनो की बाबा नारद हे जरी विशेष नाम जरी असेल पण वाक्यामध्ये काय विशेष नाम जरी असेल तरी वाक्यामध्ये बरेच नारद आहे. एक नाही, बरेच कळ लावणारे आहे, बरेच आग टाकणारे आहे, बरेच वरून पेट्रोल मीठ तिखट टाकणारे, जखमेवर चोळणारे आहेत. म्हणजे असे काही नारद आहे. म्हणल्यानंतर नारद हे कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. पण मुळामध्ये कोणतं नाम विचारलं तर नारद हा शब्द मुळामध्ये विशेष नामाचं कार्य करतो. कशाचं कार्य करतो रे? विशेष नामाचं कार्य त्या ठिकाणी करतोय. नंतरचा प्रश्न आहे 62वा. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? लगेच लक्षात घ्या. मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी. पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी आहे. चला पुढे जाऊया. त्याची छी थू झाली. नामाचा प्रकार ओळखा. काय झाली? छी थू झाली. मग जे साधित नामाचा प्रकार आहे, मग साधित मध्ये कोणतं नाम आहे तर त्याला अव्यय साधित नाम त्या ठिकाणी म्हणायचं. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. सामान्य नाम येणार नाही तर त्याला म्हणायचं अव्यय साधित नाम. विशेष नाम तर नाही, धर्मीवाचक नाम सुद्धा नाही. छिथू हे काय आहे? अव्यय साधित नाम त्या ठिकाणी आहे. चला नंतर आहे कैकईला दशरथाने 2 वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वर खाली अंडरलाईन आहे. कशाखाली अंडरलाईन आहे? वर खाली अंडरलाईन आहे. आणि तो शब्द तुम्हाला काय केला गेलेला आहे? विचारल्या गेलेला आहे. नेमका कशामध्ये आहे कशामध्ये नाही हे तुम्हाला काय करायचं आहे? सांगायचं आहे. चला सांगा बरं. वर खाली अंडरलाईन आहे. मग वर हा शब्द मुळामध्ये तुम्हाला इथं नाम म्हणून कार्य करतोय. मग आता 2 मुद्दे माझे लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कर्ता नावाचा घटक आणि वाक्यामध्ये कर्म नावाचा घटक हे दोघच्या दोघं वाक्यामध्ये काय असतात तर नाम असतात किंवा नामाचे कार्य करत असतात. दुसरा मुद्दा माझा लक्षात ठेवा. कोणता आहे तर वाक्यामध्ये विभक्ती प्रत्यय जोडलेला शब्द. विभक्ती प्रत्यय जोडलेला शब्द जोडलेला शब्द काय असतो रे? नाम असतो. म्हणजे विभक्त्या तुम्हाला प्रत्यय माहित पाहिजे. याच्यामध्ये एक अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते. तिचं नाव आहे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्ती जरा चालूपणा करत असते. ही जरा लय खतरनाक आहे. चालत्या गाडीची खीळ काढण्याचं काम ही षष्ठी करते. एखादी गाडी चालत नसेल तर तिला चाल म्हणतीन, जी चालते तिला बंद पाडते. असा कार्यक्रम षष्ठी विभक्तीचा आहे. विभक्ती सांगते नामाचं कार्य करते. षष्ठी म्हणते मी नामाला लागतच नाही, मी विशेषणच होते. काय होते? विशेषणच होते. मग ती डबल म्हणते हा मी एक वेळेस नाम होते. कधी होते तर लक्षात घ्या. दोन्ही ठिकाणी तुम्हाला सांगतोय. पहिलं उदाहरण आहे
राणीचे साक्षीचे पुरण वाटून झाले. इथं विभक्ती आलेली आहे षष्टी. विभक्ती कोणती आलेली आहे? षष्टी. पण कार्य कशाचं करते? कर्त्याचं. कशाचं? कर्त्याचं. म्हणजेच हा शब्द नाम आहे. काय आहे? नाम आहे. बरोबर आहे. पण तेच जर आपण बदलला, तोच घटक आहे, काय आहे तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं, रामचे पुस्तक. पुस्तक हे काय आहे? नाम आहे. पुस्तक आहे पण कोणाचे आहे? रामचे आहे. इथं काय दाखवलेली आहे? शब्दाने मालकी. पुस्तक कोणाचे आहे? रामचे त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट काय करायची? लक्षात ठेवायची. ओके, चला पुढे जाऊया. काय आहे 65 नंबरचा प्रश्न? पुढील पैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. कोणतं नाम? सामान्य नाम नसलेला ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला विशेष नाम असतील, सामान्य नाम नसणार आहे. तो एकच शब्द आपल्याला काढायचा. पहिला आहे नगर, दुसरं नम्रता, तिसरं नदी आणि चौथा शब्द काय आहे? नट आहे. अगदी सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येते की बाबा सामान्य नाम नसलेला शब्द कोणता आहे? तर नसलेला म्हणल्यानंतर एक वेगळा येणार आहे. बाबा हे नगर आहे. नगर. मग नगरामध्ये वेगवेगळे नगर आहे. बरोबर आहे. मग तुम्ही पुणे या शहरामध्ये राहता, पुण्यामध्ये वेगवेगळे नगर तुम्हाला पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर मध्ये राहता, नगर वेगवेगळे आपल्याला नावं त्या ठिकाणी काय होतात? पाहायला मिळतात. बरोबर आहे. वेगवेगळे नगर आहेत. अयोध्या नगर आहे, आंबेडकर नगर आहे, त्यानंतर काय आहे? भगवान नगर आहे, त्यानंतर जयस्तंभ नगर आहे. असे वेगवेगळे नगर नावावरून किंवा काहीतरी ठिकाणावरून आपल्याला त्याचे नाव दिले जातात. पण मूळ बेस कोणता आहे? नगर आहे. त्यानंतर नदी. नदीचे नाव तुम्हाला माहिती आहे, गंगा, सिंधू, सरस्वती, नम्रता, काय भगीरथी, अलकनंदा, हे काय आहे? नद्या आहे. त्यानंतर नट नेमका कोणता आहे? नट म्हणजे नृत्य करणारा. बरोबर आहे. जो काय आहे तो नट. त्या नटाचे नाव तुम्हाला सांगायचे. आता ही नम्रता जी आहे, ही नम्रता काय आहे तर मुळामध्ये लक्षात घ्या, हे विशेष नाम पण आहे आणि हेच कोणतं नाम आहे तर भाववाचक नाम आहे. म्हणजे नम्र पासून तयार झाली नम्रता. नम्रता म्हणल्याच्या नंतर नम्रपणा, नम्रला ता प्रत्यय लागला, तयार झाली नम्रता. मग नम्रता हे कोणतं नाम झालं तर भाववाचक नाम. पण तेच वाक्यामध्ये बदल केला. आमच्या वर्गातील नम्रता यंदा PSI झाली. आमच्या वर्गातील नम्रता यंदा काय झाली? PSI झाली. क्लास मधली नम्रता PSI झाली. तर नम्रता या ठिकाणी कार्य कशाचं करेल तर विशेष नामाचं कार्य करेल. कारण तिथं कोण ठरणार आहे? ती एक मुलगी त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि मुलगी जर आलं आणि मुलीचं नाव हे कशामध्ये येत असते तर विशेष नामामध्ये त्या ठिकाणी येते. चला पुढला प्रश्न आहे 66 नंबरचा आजच्या सेशनचा. ओके, प्रश्न काय आहे? श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा. श्रीमंताला खाली अंडरलाईन आहे, शब्दाची जात ओळखायची सांगितलेली आहे. श्रीमंताला अंडरलाईन आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर पॉइंट तुमचा क्लिअर केला होता. काय आहे याच्या अगोदरचा पॉइंट होता? विभक्ती प्रत्यय जोडलेला शब्द काय असतो? नाम असतो. लक्षात ठेवायचं. सरळ सरळ, जास्त डोकं लावायची गरज नाही. श्रीमंताला इथं प्रत्यय कोणता लागला? ला प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं रे बाळा की श्रीमंताला प्रत्यय कोणता लागला? ला प्रत्यय तुम्हाला दिसतोय. श्रीमंत हे मुळामध्ये विशेषण आहे आणि त्याला ला प्रत्यय लागल्यामुळे तो शब्द कशाचं कार्य करतोय? नामाचं कार्य त्या ठिकाणी करत आहे. ओके, चला पुढे जाऊया. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. 3 भाववाचक नाम आहे, एक भाववाचक नाम नाहीये.
मग कोणते भाववाचक नाम नाहीये ते सांगायचं आहे. चला, पहिलं शांती, दुसरं संत, तिसरं प्रेम आणि चौथं काय आहे खंत. काय विचारला प्रश्न, भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता, तर लक्षात ठेवा. आता थोडक्यामध्ये ध्यानात घ्या, शांती हे मुळामध्ये तुम्हाला वाटत असेल विशेष नाम आहे बाळांनो, शांती हे भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर प्रेम, बापा प्रेमाबद्दल तर काही बोलूच नाही, प्रेम आंधळ होतंय है का नाही, प्रेमात सगळं माप असतंय, हा काही नसतंय भाऊ, प्रेमान काही पोट भरत नाही, त्यामुळे प्रेम महत्वाचं आहे, पण पैसा असेल तरच. नंतर आहे खंत, आयुष्यात लय खंत वाटणार आहे, ह्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, असं झालं तसं झालं, ते झालं ते झालं, पण घडून गेलेल्या गोष्टीवर खंत करण्यात, विचार करण्यात काही फायदा होणार नाही. पण शेवटी आयुष्यामध्ये विचार करावाच लागणार आहे, बरोबर आहे. मनाला कुठंतरी त्या गोष्टी काय करणार आहे, डवचणार आहे, कुठेतरी त्रास देणारच आहे, कारण त्या महत्वाच्या गोष्टी असतात. कारण काही चुका ज्या असतात त्या कळत ना कळत त्या ठिकाणी होतात. न कळत घडलेल्या गोष्टी ह्या मनाला आल्हाददायक जरी असल्या, पण जर आपल्याला माहित असून जरी सुद्धा एखादा विस्तू आहे किंवा एखादा गड्डा आहे आणि त्या गड्ड्यामध्ये माहित असून सुद्धा जर आपण तिकडे जात असेल, तर त्या ठिकाणी स्वतः आपण त्या संकटाला ओढावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणजे संत हे जे नाम आहे, संत हे नाम कोणतं आहे, तर नेमका कोणते संत त्या ठिकाणी असतात, संत हे तुम्हाला सांगितल्या जाते, संत नेमके कोणते आहेत. मग वेगवेगळे संत त्या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. आध्यात्मिक असेल किंवा इतर आपण म्हणतो ना संत आध्यात्मिक सुद्धा आहेत, किंवा समाज प्रबोधन म्हणून सुद्धा आहेत, किंवा वेगवेगळं प्रत्येकाचे ज्ञान प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्र प्रत्येक काम त्याचं कसं असणार आहे, वेगवेगळं त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर आहे. मग आपण पाहतो 1200च्या कालखंडापासनं तर आतापर्यंत महाराष्ट्र हा संत महात्म्यांची काय आहे भूमी, आणि आपल्याला त्यांचा वारसा काय झालेला आहे, लाभलेला त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे जे काय संतांच्या वाणी आहे, संतांच्या वाणी ह्या आपल्याला आज नाही तर येणाऱ्या काळात सुद्धा काय आहे, काय असणार आहे, महत्वाच्या त्या ठिकाणी असणार आहे. संत तुकाराम महाराज असेल, संत एकनाथ महाराज असेल, संत बहिणाबाई असेल, संत ज्ञानेश्वर महाराज असेल, संत बसवेश्वर असेल, संत भगवान बाबा असेल, किंवा इतर जे काही संत मंडळी आहे, संत महात्मे आहेत, या सर्व जे संतांचं आहे हे महत्वाचं आहे. संत हे मुळामध्ये कोणतं नाम आहे, तर सामान्य नाम त्या ठिकाणी येत असते. मग यामध्ये आपण वेगवेगळ्या संतांचे नाव आपण त्या ठिकाणी घेतोय. संत नामदेव, तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो बघा, खालीलपैकी कोणत्या संतांची वचने हे गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जे काय पंजाब राज्य आहे त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात, हे तुम्हाला प्रश्न नेहमीसाठी विचारला जातो. परत एक आहे, महाराष्ट्राच्या बाहेरील खालीलपैकी कोणत्या संत होत्या, असे दोन प्रश्न तुम्हाला नेहमीसाठी प्रश्न विचारल्या जातात. मला कमेंट बॉक्समध्ये काय करायचंय, दोघांचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे 68 नंबरचा आजच्या सेशनचा, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. भाववाचक नाम विचारलंय, गुलामगिरी हेच भाववाचक नाम आहे. कोणता प्रत्यय लागला, गिरी, स्वर्गीय येणार नाही, गुलाम येणार नाही, सामाजिक सुद्धा येणार नाही. ह्या सर्व गोष्टी काय आहे, महत्वाच्या त्या ठिकाणी आहे. समजलं इथपर्यंत. चला पुढे जाऊया. 69 खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा. व्याकरण दृष्ट्या ओळखाय सांगितलं, अरे बापरे. पहा, लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. कशानुसार, लिंगभेदामुळे, म्हणजे नाम कशानुसार बदलतं, तर लिंगानुसार बदलतं. तर हो, बदलतं, काही अडचण नाही. नामामध्ये बदल जो होतो तो कशानुसार होतो, तर लिंगानुसार त्या ठिकाणी बदल होतो, वचनानुसार बदल होतो, विभक्तीनुसार बदल होतो, काळानुसार बदल होतो, अर्थानुसार बदल होतो. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, विकारी म्हणत असतो. मग लिंगभेदानुसार नामामध्ये काय होतो, बदल होतो. जसं की आपण मुलगा घेतलं, मुलगा आहे, नंतर मुलगी आहे, नंतर काय आहे, मुलगे त्या ठिकाणी आहे. हे झालं पुल्लिंगी, हे झालं स्त्रीलिंगी, आणि हे झालं नपुसकलिंगी. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग.
दुसरा आहे वचन भेदामुळे नामाचे रूप बदल होतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे लिंग भेदामुळे पण बदल होतो आणि वचन भेदामुळे पण बदल होतो, म्हणजे वचनानुसारही बदल होतो. आता हे आहे मुलगा आणि इथं काय आलं तर मुले. मुलगा एक वचन आणि मुले अनेक वचन. इथंच आपण घेतलं आंबा, आंबा एक वचन, तर आंबे काय असणार आहे, अनेक वचन त्या ठिकाणी असणार आहे. लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया. 70 नंबरचा प्रश्न. आमची तारा आता कॉलेजात जाते. तारा खाली अंडरलाईन आहे. आमची तारा आता कॉलेजात जाते अधोरेखित नाम कोणत्या प्रकारामध्ये येते? तारा खाली अंडरलाईन आहे. उत्तर मला सांगायचं आहे. तारा काय आहे? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे का धातुसाधित नाम आहे? धातुसाधित कटलं, भाववाचक पण कटलं. आता राहिले दोन ऑप्शन तुमच्याकडे आणि दोन ऑप्शन पैकी मला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी सोपं, बरोबर आहे. तारा हे मुळामध्ये कोणतं नाम आहे? तर तारा हे नेमकं मुळामध्ये सामान्य नाम आहे, पण या ताराचा वापर एका व्यक्तीसाठी झालेला आहे. व्यक्ती म्हणजेच त्या मुलीसाठी तिचा वापर झालेला आहे. तारा ही कोण आहे? तर मुलगी आहे, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे विशेष नाम. तारा आहे पण कोणाची? आमची. आकाशामध्ये जे असतात तारे त्या ठिकाणी असतात आणि तारा एक त्या ठिकाणी नाही, म्हणून इथं येणारा जे नाम आहे ते कोणतं नाम आहे? तर विशेष नाम त्या ठिकाणी आहे. ओके, चला नंतर आहे 71वा प्रश्न आहे. कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते. अनेक वचनी अजिबात असू शकत नाही. एक वचनी असते, एक व दोन, दोन्ही नाही, यापैकी कोणते नाही, हे नाही. जे काही विशेष नाम आहे, विशेष नाम हे एक वचनी असते, याच्या व्यतिरिक्त ते काहीच नसते. जर तुम्ही त्याचं अनेक वचन जर केलं तर ते विशेष असू शकत नाही, तर ते सामान्य नामाचं कार्य त्या ठिकाणी करणार आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहे. समजलं इथपर्यंत? चला नंतरचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा 72 नंबरचा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. नवलाई भाववाचक नाम आहे, सरस्वती, चांदी आणि धैर्य विशेष नाम ओळखायचं आहे. मग विशेष नाम कोणतं आहे? तर व्यक्तीसाठी आलेलं नाव. व्यक्तीसाठी आलेलं नाव काय आहे? सरस्वती. सरस्वती हे कोणाचं नाव आहे? तर मुलगी किंवा महिला यांचं नाव त्या ठिकाणी आहे. चांदी पदार्थवाचक नाम आहे. धैर्य भाववाचक नाम त्या ठिकाणी आहे. ओके, चला पुढे जाऊया. 73 नंबरचा प्रश्न. कोणते नाम विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम का यापैकी नाही? चला, तर याचं उत्तर काय असेल? कोणतेही नाम विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचे असते, स्वतःचे नाव असते, म्हणजे विशेष नाम आहे. नंतर घ्या, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? गंगा विशेष नाम आहे, घड्याळ पदार्थवाचक, वात्सल्य आणि त्यानंतर यापैकी नाही तर काय असणार आहे? वात्सल्य. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर त्या ठिकाणी आहे. गंगा हे विशेष नाम आहे, घड्याळ हे सामान्य नाम त्या ठिकाणी आहे. शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आलेले आहे? मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस 2023 ला प्रश्न आला होता रे. साखरेत गोडी असते बर, हत्तीचे वागणे सावकाश असते, हत्तीचे चालणे सावकाश असते, हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे, रामजी काका भारावून गेले. चला सांगा लवकर. शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा. या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. परत भेटूया बाळांनो उद्या. तोपर्यंत जय हिंद.